संस्थापकीय अध्यक्ष अभिजित दीपके आज अमेरिकेहून दिल्ली या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि या दिल्ली या ठिकाणी त्यांचं आंदोलन होणार आहे। जंतर मंतर या ठिकाणी ते मोठं आंदोलन देखील करणार आहे। कारण 2-4 दिवसापूर्वीच मात्र त्यांनी अनेक पोस्ट टाकले होते की यामध्ये मोठ्या संख्येने जे कॉक्रोच आहेत त्यांनी या ठिकाणी माझ्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे, आंदोलनामध्ये सहभागी व्हावा। मी आज छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज पंढरपूर या भागामध्ये आलेलो आहे। हे आपण बघू शकता, हे अभिजित दीपकेचं घर आहे आणि या ठिकाणी मात्र आता पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे मात्र मोठी तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता, मात्र अद्याप त्याचे आई वडील या ठिकाणी नसल्यामुळे ते नेमकं कुठं आहेत हे देखील माहिती नाही। मात्र पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्याच्या आसपास परिसरामध्ये जवळपास 20 ते 22 CCTV कॅमेरे देखील लावलेले आले। कारण ज्या प्रकारे दिल्लीमध्ये जे काही आंदोलन करणार आहेत त्यामुळे या ठिकाणी देखील काही कार्यकर्ते जमा होतील का अशी आशा बाळगल्या जात होती की अभिजित दीपके याच्या घराच्या बाहेर देखील संभाजीनगरच्या सह परिसरातील जे काही कॉक्रोच सदस्य आहेत ते देखील या ठिकाणी येतील। मात्र अद्याप या ठिकाणी मात्र कोणतेही सदस्य अद्याप या ठिकाणी आलेले नाही। त्यामुळे अभिजित दीपके यांचे जे काही आंदोलन आहे, दिल्लीमध्ये जे काही आंदोलन होणार आहे आणि ज्या पद्धतीने त्यांचे फॉलोअर्स वाढत गेले होते, मिलियन्स मध्ये फॉलोअर्स होते, त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत होते की संभाजीनगरमध्ये देखील त्याच्या घराच्या भोवती जरी आंदोलन दिल्लीमध्ये होत असेल तरी त्याला सपोर्ट म्हणून त्याच्या घराच्या बाहेर काही सदस्य येतील का असं देखील वर्तवलं जात होतं। मात्र अद्याप तरी या ठिकाणी मात्र त्याचा कोणताही एकही कॉक्रोच सदस्य या ठिकाणी आलेला नाही। त्याच्या घराच्या भोवती पोलीस मोठा बंदोबस्त लावलेला आहे। मात्र खरी अभिजित दीपकेची जे काही त्याची प्रतिष्ठा आहे ती आता पणाला लागलेली आहे। कारण दिल्लीमध्ये जे काही जंतर मंतरवरती आंदोलन होणार आहे, या आंदोलनामध्ये किती लोक सहभागी होते, किती युवा, कारण युवामध्ये अभिजित दीपकेचा मोठा क्रेज पाहायला मिळत आहे आणि त्या ठिकाणी किती कॉक्रोच सदस्य जमा होते, किती आंदोलन यशस्वी होते याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचं लक्ष लागलेलं आहे। कारण ज्या पद्धतीने फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली होती आणि यामध्ये अनेक राजकीय काही लोकही त्याला पाठिंबा देणार असल्याचे देखील बोलले जाते। मात्र अभिजित दीपके यांचे जे काही जंतर मंतरवरती जे आंदोलन होणार आहे हे यशस्वी होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केलेले, परंतु ज्या पद्धतीने सदस्य जमा होतात, किती सदस्य जमा होतात, किती जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित राहतो हे पाहणं सर्वात मोठं ठरणार आहे। कारण अभिजित दीपकेचे भवितव्य ह्या आंदोलनावर आणि पुढची दिशा देखील याच्यावर ठरल्या जाणार असल्याचं वक्तव्य अनेक राजकीय विश्लेषकांनी केले आहे। संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर।